नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासोबत एक अक्का मसूरची रेसिपी शेअर करणार आहे, जी माझी खूपच फेवरेट आहे आणि तुम्ही एकदा बनवली ना, तुमची पण फेवरेट होईल अशी. तर चला बघूया ती रेसिपी काय आहे. तर त्यासाठी मी एक वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे. तर ते अख्खा मसूर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यात भरपूर असं पाणी ठेवायचं आणि आपल्याला त्याच्या एक 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि तो कुकरला शिट्ट्या होस तोपर्यंत आपण त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे छोटंसं. तर त्यासाठी मी एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक 2 तुकडे अद्रकचे आणि बेसिक आपला खडा मसाला मी घेतलेला आहे. तुमच्याजवळ अवेलेबल आहे तो खडा मसाला वापरू शकता. 1 चम्मच जिरं आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या कमी तिखट असल्या तरी चालतील. तर ह्याचं एकदम आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये जास्त मोठं ठेवायचं नाही आपल्याला. नंतर मी मीडियम आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. 2 टमाटर आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. एका कढईमध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी याची फोडणी देऊन घ्यायची आहे. ती तडतडल्यानंतर त्यात आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आला म्हणजे कांदा टाकल्यानंतरच मी कढीपत्ता टाकते, कारण तो उडतो अंगावर त्यासाठी. ते तडतडून कांदा भाजून झाल्यानंतर आपण जे बारीक केलेलं वाटण होतं ते आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे. ते वाटण एकदम व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ते वाटण भाजत आल्यानंतर त्यात थोडंसा लाल तिखट कट येण्यासाठी, नंतर थोडासा आपल्याला गरम मसाला मी त्यात ॲड केलेला आहे आणि 1 चम्मच आपलं घरगुती चटणी म्हणजेच मसाला, तो सुद्धा मी त्यात ॲड केलेला आहे आणि 1 चम्मच हळद. तर तो मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला होता, तो सुद्धा आपल्याला त्यात असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे पाणी. जेणेकरून जे टमाटो आहे ते व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. आणि मसाला कसा भाजला आहे, त्याला जर बाजूने तेल सुटायला लागलं तर समजून जायचं की तो मसाला आपला भाजलेला आहे. तो मसाला भाजल्यानंतर जे शिजवून बाजूला ठेवलेलं अख्खा मसूर होतं ते त्यात घालून घ्यायचं आहे. मस्त अशी उकळी आणायची आणि आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही परत परत करून खाल.